आखाती देशातील भारतीय अर्थव्यवस्था सध्या सर्वात वाईट काळातून जातीये। जागतिक बाजारातील तणाव आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती यामुळे भारतीय रुपया वारंवार गटांगळ्या खातोय। आता रुपयाने डॉलरच्या तुलनेत ऐतिहासिक नीचांकी पातळी गाठली आहे। रुपयाची ही घसरण अर्थव्यवस्थेसाठी चिंतेचा विषय ठरत असून याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे। सामान्यांना आता मोठ्या काटकसरीचा सामना करावा लागणार आहे। पाहूयात। भारतीय रुपयाची विक्रमी घसरण, देशातील मध्यमवर्गीयांसाठी धोक्याची घंटा। डॉलरची किंमत वाढल्यानं अर्थव्यवस्थेवर दबाव। भारतीय अर्थव्यवस्था सध्या सर्वात वाईट काळातून जात आहे। जागतिक बाजारातील तणाव आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती यामुळे भारतीय रुपया वारंवार गंटागळ्या खात आहे। आता रुपयानं डॉलरच्या तुलनेत ऐतिहासिक नीचांकी पातळी गाठली आहे। भविष्यात रुपयांची घसरगुंडी अधिक होण्याची शक्यता आहे। रुपयाची ही घसरण अर्थव्यवस्थेसाठी चिंतेचा विषय ठरत असून याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे। इंधन टंचाईमुळे इंधनाची दरवाढ होण्यास सुरुवात झाली असून त्याचा फटका आता जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीवर होण्याची दाट शक्यता आहे। अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया विक्रमी नीचांकी स्तरावर घसरलाय। परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून भारतीय रिझर्व्ह बँकेनं बाजारात हस्तक्षेप केल्याचं वृत्त आहे। सध्या रुपया घसरणीनंतर स्थिरावला असला तरी गेल्या काही महिन्यात रुपयानं गंटागळ्या खाल्ल्यानं भारतीय अर्थव्यवस्थेला पोषक वातावरण नाहीये। या वर्षाच्या सुरुवातीपासून रुपयाच्या मूल्यात 5% अधिक घसरण झाली असून आशियातील सर्वात अस्थिर चलनांपैकी एक म्हणून रुपयाची नोंद होत आहे। जगातील 20% ऊर्जा पुरवठा जो हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून होतो तो मार्ग सध्या जवळपास बंद आहे। भारत आपल्या गरजेच्या 80% कच्चे तेल आयात करतो, त्यामुळे या पुरवठा साखळीतील अडथळ्याचा रुपयावर मोठा दबाव येत आहे। त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होतोय। जागतिक बाजारात ब्रेंट क्रूडचे दर प्रति बॅरल $160 जवळ पोहोचले। भारत हा खनिज तेलाचा मोठा आयातदार असल्यानं वाढत्या किमतींमुळे भारताचे आयात बिल वाढत आहे। त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ झाल्यानं किरकोळ बाजारात आता दरवाढ करण्याव्यतिरिक्त अन्य कोणताही पर्याय सरकारकडे नाही। परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून आतापर्यंत 2 लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम काढून घेतली। या क्षेत्रातील क्रांतीमुळे गुंतवणूकदार आता दक्षिण कोरिया आणि तैवान सारख्या बाजारपेठांकडे वळाल्यानं भारताच्या परकीय चलन साठ्यावर ताण येतोय। सर्वसामान्यांचे आर्थिक गणित बिघडणार। रुपया कमकुवत झाल्याने तेल आयातीसाठी देशाला जास्त डॉलर्स मोजावे लागतात। रुपयाच्या घसरणीमुळे सर्व उत्पादनांच्या आयातीचा खर्च वाढणार। पेट्रोल आणि डिझेलच्या किमती आणखी वाढण्याची दाट शक्यता आहे। खाद्यतेलाच्या किमती वाढण्याची शक्यता आहे। इंधन महागले की माल वाहतुकीचा खर्च वाढल्याने जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ होणार। परदेशात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या फी आणि राहण्याच्या खर्चात वाढ होणार। मोबाईल, लॅपटॉप, टीव्ही आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे सुट्ट्या भागांच्या किमती वाढणार। महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक व्याजदरात वाढ करण्याची शक्यता। व्याजदर वाढले तर गृह कर्ज, कार लोन किंवा पर्सनल लोनचा EMI वाढणार। रुपयाच्या कमजोरीमुळे फटका बसलेले क्षेत्र। HPCL, BPCL, IOC तेल विपणन कंपन्यांना मोठा फटका। कंपन्या डॉलरमध्ये कच्चे तेल खरेदी करत असल्यानं उत्पादन शुल्कात मोठी वाढ। विमान टर्बाईन इंधनाची किंमत डॉलरमध्ये असल्यानं त्याचा हवाई सेवेवर परिणाम। कमकुवत रुपयामुळे विमान कंपन्यांच्या खर्च रचनेवर प्रतिकूल परिणाम। आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्चा माल घेणाऱ्या कंपन्यांवर मोठा परिणाम। वाढलेल्या उत्पादन खर्चाचा अतिरिक्त भार ग्राहकांवर टाकला जाण्याची शक्यता। रुपयाची घसरण ही देशाच्या आर्थिक व्यवस्थापनाची परीक्षा आहे, ज्यामध्ये अनेक आव्हानं आहेत। कच्च्या तेलाच्या आयातीवर अवलंबून राहणं आणि जागतिक बाजारातील अस्थिरता याला कारणीभूत आहे। मात्र मोठ्या विदेशी मुद्रा साठ्यामुळे आणि वाढत्या सेवा निर्यातीमुळे भारतीय अर्थव्यवस्था या परिस्थितीचा सामना करण्यास सध्या सक्षम असली तरी त्यावर आत्ताच धोरणात्मक निर्णय घेणं आवश्यक आहे। अन्यथा ही परिस्थिती हाताबाहेर जाण्यास वेळ लागणार नाही। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।